गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे आज मल्लिकार्जुन दर्शनासाठी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. वाढदिवस हा माझ्या माहितीप्रमाणे औपचारिक भाग आहे. तो औपचारिक भाग हा शब्द मी का वापरतो तर तुम्हा लोकांना आनंद मिळावा, तो मिळवण्यासाठी माझ्याकडनं त्या गोष्टीला परवानगी मिळणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही हे सर्व जमवू शकला, करू शकला. गोळेसाहेबांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की फाल्गुन शुद्ध तृतीयेला आपण जो वाढदिवस करतो ही प्रथा आपण का मोडली, तर आपण प्रथा मोडली असं काही मला वाटतं. फाल्गुन शुद्ध तृतीयेला तो वाढदिवस होईलच असं एक मला वाटतं. मी ह्या ठिकाणी येण्याचं मूळ कारण असं की हिशोबाचं वर्ष आहे. तारखेचं जे वर्ष असतं हे साधारण हिशोबाचं वर्ष असतं आणि हा 60 वर्षाचा हिशोब देण्यासाठी खरं मी इथं जसे ते ऑडिटर असतात ना, ते वर्षाच्या वर्षी हिशोब द्यावा लागतो. तसे आमचे हे जे साहेब बसले देवघरामध्ये 60 वर्षात काय काय केलं हे सगळं सांगण्यासाठी इथं आणि त्याला तुम्ही लोक वाढदिवस म्हणताय. चांगली गोष्ट. भगवंताचं जर लक्षण लक्षात घेतलं तर भक्त उद्धारण्यासाठीच तो साकार रूप धारण करतो. तत्पूर्वीचा जर विचार केला तर तो निर्गुण निर्विकार अशा स्वरूपामध्ये. आपण पृथ्वीचा विचार जर केला तर असं लक्षात येतं की ही सबंध पृथ्वी व्यापलेली आहे. त्याचं विश्वरूप दर्शन जे आपण नेहमी नेहमी म्हणतो हे सर्व ठिकाणी पाहायला सापडतं. पहिल्या प्रथम ह्या भूमीवर काय होतं तर भगवंताचं अबोनारायण हे स्वरूप होतं. सर्वत्र पाणी पसरलेलं होतं. त्यातून भगवान महाविष्णूंनी आपल्या भीमी कमलातून कमळ निर्माण केलं. त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव हे चतुर्मुख झाले. ह्या 4 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हिशोब हा सगळ्या 4-4चाच आहे. योग 4 आहेत. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, समवेद, अथर्ववेद.
दिशाही 4 आहेत, वर्ण सुद्धा 4 आहेत. हे चतुर्मुखांची व्यवस्था आहे. हे सर्व झाल्यानंतर भगवंतांनी जन्म घेण्यास सुरुवात केली. पहिला जन्म त्यांनी मत्स्याच्या रूपाने घेतला आणि जीव निर्माण केला या पाण्यामध्ये. तो स्वतःच त्या रूपाने आलेला आहे. मग कच्छ ह्या स्वरूपात तो आला. मत्स्यापेक्षा मोठा आकार असलेला आणि पृथ्वीला आधार देणारा असा प्राणी निर्माण झाला. ते सुद्धा भगवंताचंच रूप आहे. पुढं वराह हे रूप जे त्यांनी धारण केलं, याचा अर्थ असा आहे, त्याचा आपण अर्थ निराळा लावतो, तो अर्थ आपण लावायचा नाही. वराह म्हणजे शक्तिमान असलेलं रूप. पुढं नरसिंह रूप धारण केलं ते. पुढं वामन रूप धारण केलं. मग परशुरामाच्या रूपाने आला, रामाच्या रूपाने आला, श्रीकृष्णाच्या रूपाने आला. सर्वसाधारण विचार जर केला तर मनुष्याच्या रूपाने ज्यावेळेस तो आला, असा एक नियम आहे की मोठे लोक जे आचरतात त्याचंच अनुकरण लहान लोकांनी करावं. रामाने वशिष्ठांना गुरु केले आणि भगवान श्रीकृष्णांनी संदीपने गुरु केले. वास्तविक ह्या अवतारांचा जर आपण विचार केला ते हे अवतार पूर्णत्वानी आहे. त्यांना गुरु करण्याची काही आवश्यकता नाही. पण मानवाने त्याचा विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये गुरुस्थान असावं हे दाखवून देण्यासाठी, मानवाला सुखी करण्यासाठी, मानवांचं जीवन व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांनी गुरुपरंपरा निर्माण केली. हा सगळा जर आपण विचार केला तर पृथ्वी रचना करताना त्यांनी किती गोष्टीचा विचार केलेला आहे आणि हे सर्व विश्व त्याने व्यापून टाकलेलं आहे. मानव जेव्हा जन्माला यायला लागला तेव्हा मानव हा बुद्धिमान असावा, विचारी असावा, त्याला बोलता यावं, समजावं. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की त्याला ईश्वराची ओळख व्हावी. ईश्वराची ओळख होणं हे माणसाच्या जन्माचं सार्थक आहे तो. आणि ही ईश्वराची ओळख होण्यासाठी त्यांनी गुरुपरंपरा निर्माण केली. श्रीकृष्ण अवतारानंतर जर त्याचा आपण विचार केला तर श्रीकृष्ण हे पूर्णावतार मानले जातात. आता यानंतर माणसाच्या ठिकाणी अपूर्णता काही नाही ह्या कल्पनेनं भगवंतांनी बौद्ध रूप धारण केलं. आणि ते बौद्ध रूप कुठला असेल तर जडदेहाने तो उभा राहील. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी असा जर त्याचा विचार आपण केला तर असं आपल्या लक्षात येईल की जळामध्ये त्याला कुठं पाहावं तर गंगा नदीत पाहावं. स्थळी कुठं पाहावं तर स्वयंभूलिंगामध्ये पाहावं. काष्टामध्ये कुठं पाहावं तर नरसिंहाच्या काळामध्ये त्यांनी जे काष्टातून आपलं रूप धारण केलेलं दिसलं त्यात काष्टात त्याला पाहावं. आणि पाषाणात कुठं पाहावं तर जडदेह धारण केलेला आणि मूर्तीच्या रूपाने दिसणारा हा भगवान ते देह धारण करून याला बौद्ध रूप म्हणतात भगवंतात. काही लोकांची समजूत अशी की बौद्ध आणि कलंकी हे अवतार व्हायचे राहिले. आपल्यासारख्या सामान्य माणसाला या गोष्टीचं ज्ञान होत नाही. पण मला माहिती असलेला हा जो प्रकार आहे तो असा आहे की भगवंतांनी हे बौद्ध आणि कलंगीच्या रूपाने तो जडदेहाने उभा राहील
आणि मूर्तीमध्ये चैतन्य आणण्याचा अधिकार त्यांनी मानवाला दिला. मानव ज्याच्या भक्तीनं त्याला भजेल तिथं तिथं तो प्रगट होईल असा अनुभव नाही. अनेक संतांची उदाहरणं आहेत की अनेक संतांना परमेश्वराची जी प्रचिती आली ती ह्या जडदेहातून आली. तुकारामांना आली, ज्ञानेश्वरांना आली, नामदेवांना आली, रामकृष्ण परमहंसांना आली, आणि आता तुमच्याशी हे जे बोलतायत त्यांना सुद्धा त्यातूनच प्रचिती आलेली. भगवंताचं हे जर लक्षण आपण पाहिलं तर तो कुठं कुठं कसा भरलेला आहे, चैतन्य रूपाने कसा दिसतो हे लक्षात येईल. याशिवाय ज्यांच्या हृदयामध्ये तो प्रगट झालेला आहे तिथंही तो वास करतो. तिथं तो वास करतो हे ओळखण्याचं लक्षण असं की हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतात, त्यांच्या बोलण्याची अपेक्षा करतात. हे भगवंताचं रूप नाही का? विश्वव्यापकता लक्षात जर आपण घेतली तर असं दिसून येईल की कलियुगामध्ये त्यांनी जडदेह जरी धारण केलेला असला तरी तो विश्व व्यापून राहिलेला आहे. मानवांच्या हृदयामध्ये तो आहेच, पण मानव कलियुगामध्ये इतका अज्ञानी असू शकतो की त्याला आपण काय करतो, काय मागायला पाहिजे, काय करायला पाहिजे याचं काहीही ज्ञान होत नाही. आणि हे जसं आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं तसं त्यांनी मंदिरं स्थापन करायला सुरुवात. आपण ठिकठिकाणी मंदिरं पाहतो, मूर्ती पाहतो. त्याचं मूळ लक्षण हे आहे की हे पूर्वजांच्या लक्षात आलं की पुढचा येणारा मानव अगदी सामान्य असेल, त्याला हे ज्ञान होत नाही आणि होणार नाही. या कृपेनं आपल्या ह्या भारतामध्ये नाना प्रकारचे क्षेत्र निर्माण केले आणि त्या क्षेत्रामध्ये भगवंताचा वास आजही अनुभवला आहे. पंढरपूरचं जर लक्षात घेतलं तर नामदेवाशी प्रत्यक्ष पांडुरंग बोलत होते. तुकारामांच्या बाबत पाहिलं तर शिवाजींना ज्या वेळेला अटक होण्याची वेळ आली होती तेव्हा आनंद रूप शिवाजीचे त्यांनी निर्माण केले. मूळ शिवाजी पकडला गेला असं नाही. ज्ञानेश्वरांच्या बाबत पाहिलं तर भिंत चालवलेली लक्षात येत. असे अनेक संत आहेत की त्यांच्या अनुभवाला ईश्वर अशा रूपाने आलेला आहे. आज आपण आपल्या दृष्टीने जर विचार करायचा ठरवलं तरी आपल्या घराघरामध्ये देवतेचं अधिष्ठान असावं. यथा देहे तथा देवे, आपण असं त्या मूर्तीशी वागावं की आपल्या देहाला तसं अन्न पाणी लागतं तसं त्या मूर्तीला पण मिळावं, तेव्हा त्या मूर्तीसाठी आपण करावं, अशी ऋषीमुनीने घालून दिलेली परंपरा आहे. अशी भक्ती तुम्ही करीत राहिला तर साक्षात्कारी पुरुषांची भेट होते.